धाराशिव जिल्ह्यामध्ये महायुतीतील धुसफूस समोर आलेली आहे। आगामी निवडणुकीत महायुती म्हणून लढण्यास नेते तयार नसल्याचं दिसतंय। यावरूनच राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये जुंपले आहे। स्वबळावर लढावं अशी कार्यकर्त्यांची इच्छा आहे असं वक्तव्य मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। तर भाजप देखील स्वबळावर लढण्यास तयार आहे असं प्रत्युत्तर भाजपचे आमदार राणा पाटील यांनी दिले। आमची स्वतंत्र लढण्याची तयारी कार्यकर्त्यांची आहे। कार्यकर्ते स्वतंत्र निवडणूक लढण्यासाठी सामोरं जायला तयार आहेत। पण शेवटी आम्ही महायुतीचं सरकार आहे। महायुतीचं सरकार म्हणून ते जे तिघजण निर्णय घेतील तो निर्णय मला आणि कार्यकर्त्याला मान्य करावाच लागेल। भारतीय जनता पार्टी नेहमीच प्रिपेअर्ड असते कुठल्याही इव्हेंच्युअलिटीला, त्यामुळे त्याची अडचण नाही। आमची पूर्ण तयारी आहे, परंतु आमचे नेते जे फायनली सांगतील ते आम्ही सगळेजण मिळून पाळू। वर्ध्यामध्ये निवडणुकीपूर्वीच महायुतीमध्ये स्वबळावरून धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळालं। जिल्ह्यातील सर्व नगरपालिका भाजप स्वबळावर लढण्याच्या तयारीत असून मित्र पक्ष एकत्रित येत नसल्यास आम्ही स्वबळासाठी तयारीत आहोत। जिल्ह्यातल्या सर्व नगर परिषदा आमच्या हातात होत्या, आताही राहतील असा इशारा माजी खासदार रामदास तडस यांनी मित्र पक्षाला दिलाय। शिवसेना आणि राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे, आम्ही युतीमध्ये आहे, परंतु ते स्वबळाची भाषा बोलत आहे। आमची सुद्धा तयारी त्याच प्रमाणात आहे। आम्ही सुद्धा 100% स्वबळाची तयारी आहे, कारण आमचा जो संघटन मजबूत आहे, आमचे आमदार जास्त आहे, आमचं नगरपालिका पहिले आमच्या सगळ्यात जास्त होत्या आणि देवेंद्रजीने जे काम केलं नगर परिषदमध्ये ते मला असं वाटतं की कोणत्याच मुख्यमंत्र्यानं आतापर्यंत केलं नाही एवढं काम नगरपालिकेच्या माध्यमातून झालं आहे। राज्याचे ग्रामविकास मंत्री आणि सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी माळशिरसचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांच्यावर सडकून टीका केली आहे। आम्ही कंबरडे मोडत नाही तर कमरे खाली मारतो। मी आमदारकीसाठी कुणाचे पाय चाटले नाहीत, थू असल्या आमदारकीवर अशा शब्दात टीका करत शेरो शायरी आणि डायलॉगबाजी जयकुमार गोरे यांनी केली। आयुष्यभर या माणसाने संघर्ष केला तुमच्यासाठी, आयुष्यभर या माणसाने लाट्या काट्या घातलेली माणसं आहे तुमच्यासाठी, आयुष्यभर पोलीस स्टेशनचे दरवाजे आणि कोर्टाचे दरवाजे तुमच्यासाठी या लोकांनी बघितलेले आहेत। आमदारकीसाठी पाय चालण्याला आवडत नाही आम्ही कमर मोडायच्या लादी लागत नाही, आम्ही कमरेचा खाली मारतो। मुंबई महापालिकेमध्ये जागा वाटपावरून महायुतीतल्या भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेत रस्सीखेच होण्याची शक्यता आहे। या निवडणुकीसाठी भाजपने 150+ नारा दिलाय, तर शिंदेंच्या शिवसेनेनं जागा वाटपात 50-50 फॉर्म्युल्याची मागणी केलेली आहे। या पार्श्वभूमीवर जागा वाटपाचा तिढा सोडवण्याचं मोठं आव्हान भाजप आणि शिवसेनेसमोर असेल, पाहूयात। बीएमसी साठी भाजपचं 150+ टार्गेट, महापालिकेत वर्चस्वासाठी भाजपचं मिशन, शिवसेनेचा मात्र 50-50 जागांसाठी आग्रह। आगामी महापालिका निवडणुकांसाठी आतापासूनच सर्वच पक्षांनी कंबर कसायला सुरुवात केली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीवर आपला झेंडा फडकवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे। मुंबई महापालिकेत शिवसेनेच्या 84, भाजपच्या 82 जागा, काँग्रेस 31 आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या 9, मनसेच्या 7 नगरसेवक निवडून आले होते। माननीय देवेंद्र फडणवीसजी एवढंच सांगितलं की माननीय एकनाथ शिंदेजी, अजितदादा आणि देवेंद्रजी बसून महायुतीमध्ये जे सीट्स फायनल होतील त्या सीट्स आम्ही अंतिम करू। शेवटी मागणी राहणार आहे, भाजप काही मागेल, एकनाथ शिंदेजी मागतील, अजित पवारजी मागतील, हा आकडा मागणीचा 200-300 होईल, पण शेवटी जेवढ्या सीट आहेत तेवढ्याच लढाव्या लागतील, त्यामुळे तेवढ्याच लढणार आहोत, पण मागणी तर येणारच आहे। विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या दिमागदार यशानंतर महायुतीनं आणि त्यात विशेषतः भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साह संचारलाय। अशातच महायुतीत जागा वाटपातही भाजप मोठा भाऊ असणार हे स्पष्ट झालंय। मुंबई महापालिकेत महायुती म्हणून निवडणूक लढवतानाच मुंबई महापालिकेसाठी भाजपनं 150+ टार्गेट ठेवलंय। 150 जागांवर उमेदवार उतरवण्याचा भाजपचा प्रयत्न असेल।
शिंदेंच्या शिवसेनेला 65 ते 75 जागा देण्यास भाजप अनुकूल असल्याची माहिती सूत्रांकडून मिळते. सत्ताधारी जागा वाटपाबाबत मात्र आत्ताच पत्ते उघड करण्यास तयार नाहीत. महायुतीचे नेते जागा वाटपाबाबत योग्य निर्णय घेतील असा दावा सत्ताधारी करतायत. शेवटी कार्यकर्ते असतात, त्या भागातले नेते असतात. हे स्थानिक स्वराज्य संस्था ही निवडणूक जी आहे ही ग्रासरूटची निवडणूक आहे आणि कार्यकर्त्यांनाही वाटत असतं की या निवडणुका लढलं पाहिजे. परंतु शेवटी अंतिम निर्णय वरिष्ठ घेत असतात आणि एकदा वरिष्ठांनी निर्णय घेतला महायुतीच्या की मग ते कार्यकर्ते फॉलो करत असतात. कारण आम्ही शिस्तीने चालणारे, शिस्तीने वागणारे सगळे लोक आहोत. भारतीय जनता पार्टीनं जास्तीच्या जागा लढाव्यात हा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह आहे. आमच्या कमकुवत जागा निवडून आणण्याचा आमचा प्रयत्न आहे. परंतु हा 150चा आकडा तुम्हाला कोणी दिला मला कल्पना नाही. अशा प्रकारचं कुठल्याही आकड्यावर निश्चिती झाल्याचं मला तरी माहीत नाही. जे होईल ते एकनाथ शिंदेसाहेब, अजितदादा आणि देवेंद्रजींनी आमचा पक्ष प्रदेशाध्यक्ष यांच्यामध्येच त्या ठिकाणी जो आकडा फायनल होईल तो खरा महायुतीचा आकडा असेल. दरम्यान मुंबई महानगरपालिकेत 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला असावा अशी शिवसेनेची मागणी आहे. मुंबई, नाशिक, पुणे, पालघर, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई येथे महायुती व्हावी अशी शिवसेनेची इच्छा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांमध्ये वितुष्ट निर्माण झाल्यास भविष्यातील निवडणुकीबाबत त्याचा परिणाम होण्याची शक्यता शिवसेनेकडून वर्तवली जाते. या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना यांची युती होण्याची शक्यता आहे. मात्र शिवसेनेच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलेलं आहे की 50-50% जागा ह्या जर असेल तसा जर वाटा मिळाला तरच आम्ही युती करण्यासाठी तयार आहोत. त्यामुळे आता युती होते का हे पाहणं अतिशय महत्त्वाचं असणार आहे. भाजपनं ठेवलेलं 150+ टार्गेट तर शिवसेनेकडून ठेवला जाणारा 50-50 जागा वाटपाचा फॉर्म्युला यावरून महायुतीत कलगीतुरा रंगण्याची शक्यता आहे. आणि याचवरून विरोधकांनी महायुतीवर आणि विशेषतः शिवसेनेवर टोले हाणले आहेत. मला असं वाटतं त्यांचा जो आत्मविश्वास आहे तो पाहता भारतीय जनता पक्ष 150+ नारा देईल, एकनाथ शिंदे गट 120चा नारा देईल आणि अजित पवार किमान 100 जागा मुंबईत जिंकतील असं एकंदरीत त्यांचा आत्मविश्वास दिसतो. आणि मग आम्हाला सगळ्यांना राजकारण संन्यास घेऊन हरिहरी करत केदारनाथला जावं लागेल. देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई महापालिकेच्या सत्तेच्या चाव्या आपल्याच हाती असाव्यात अशीच प्रत्येक पक्षाची इच्छा आहे. एकीकडे भाजपने 150 जागांची तयारी केलेली असताना एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने देखील 100हून अधिक जागा लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे जागा वाटपा आधीच तयार झालेला हा पेच महायुतीचे तिन्ही नेते कसा सोडवणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुंबई महापालिकेच्या जागा वाटपावरून भाजप आणि शिवसेनेत जोरदार रस्सीखेच होण्याची शक्यता आहे. तुषार रूपनवर आणि प्रशांत लीला रामदाससह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.